नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक. आजचा लेक्चर नंबर 19, चॅप्टर नंबर जो फर्स्ट आहे नंबर सिस्टीम. आजच्या लेक्चर झाल्यावर तो चॅप्टर कंप्लीट होऊन जाईल. बघा आता लास्ट टॉपिक नंबर सिस्टीम मधला आपला बाकी होता BCD सबट्रॅक्शन युजिंग 9s and 10s कॉम्प्लिमेंट. बस हाच एक टॉपिक बाकी होता, तर तो आजच्या लेक्चर मध्ये शिकवण्यात येईल. तर बघा, द सबट्रॅक्शन ऑफ द टू BCD नंबर्स can be performed using पहिला आहे 9s कॉम्प्लिमेंट मेथड आणि सेकंड आहे 10s कॉम्प्लिमेंट मेथड. सबट्रॅक्शनच्या दोन मेथड आहेत BCD नंबरच्या, एक आहे 9s कॉम्प्लिमेंट आणि एक आहे 10s कॉम्प्लिमेंट. तर सर्वात आधी आपण 9s कॉम्प्लिमेंट घेणार आहोत. BCD सबट्रॅक्शन युजिंग 9s कॉम्प्लिमेंट मेथड. तर बघा आता 9s कॉम्प्लिमेंट काय, तर द 9s कॉम्प्लिमेंट ऑफ ए BCD नंबर कॅन बी ऑब्टेन बाय द सबट्रॅक्टिंग दॅट ए नंबर फ्रॉम 9. म्हणजे 9s कॉम्प्लिमेंट मध्ये म्हणजे काय की जर BCD ची आपण सबट्रॅक्शन करतो, BCD नंबरची काय करतो आपण सबट्रॅक्शन करतो, तर त्याला 9s कॉम्प्लिमेंट म्हणतात. तर याचं बघा आता एक्झाम्पल बघा कसं राहणार आहे. समजा एखादा 9s कॉम्प्लिमेंट समजा जर असला 3, तर 9 मधून 3 मायनस करावं लागेल. जर समजा 9s कॉम्प्लिमेंट असला समजा 7, तर 9 मधून 7 काय करावं लागतील, मायनस करावं लागेल. तर याच्या स्टेप्स बघा. पहिली स्टेप आहे ऑब्टेन द 9th कॉम्प्लिमेंट ऑफ द नंबर टू बी सबट्रॅक्ट दॅट इज बी. म्हणजे दोन नंबर भेटतात, ए मधून बी मायनस करावं लागते, तर बी चा 9th कॉम्प्लिमेंट करायचा आपल्याला, म्हणजे ते सबट्रॅक्ट करायचा जो बी नंबर आहे. त्याच्यानंतर ऍड 9 कॉम्प्लिमेंट ऑफ बी, म्हणजे जो तो नंबर निघणार टू द नंबर ए, नंबर जो ए आहे आणि त्यानंतर बी सेकंड जो नंबर आहे ऍड 9th कॉम्प्लिमेंट बी, त्याची काय करायची ऍडिशन करायची. मग इथं दोन कंडिशन येतील. पहिली, इफ ए कॅरी इज जनरेटेड इन स्टेप 2. आता या स्टेप 2 मध्ये जर कॅरी जनरेटेड झाला, देन ऍड इट टू द सम टू ऑब्टेन द फायनल रिझल्ट. तर फायनल रिझल्ट मध्ये काय करायचं आपल्याला डायरेक्ट काय करायचे ऍड करायचं. त्याच्यानंतर पण इफ कॅरी इज 0 देन द रिझल्ट इज निगेटिव्ह. जर समजा जर कॅरी फायनल कॅरी जर 0 येत असेल तर रिझल्ट निगेटिव्ह आहे. अँड नॉट ए ट्रू फ्रॉम, तो खरा नाहीये, तर देअरफॉर फाइंड द 9th कॉम्प्लिमेंट ऑफ द रिझल्ट. तेव्हा मग आपल्याला 9th कॉम्प्लिमेंट ऑफ द रिझल्ट फाइंड करायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण न्यूमेरिकल मध्येच बघूया. तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये समजून जातील हे स्टेप्स कशा असतात. डायरेक्ट आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण ते तुमच्या लक्षात नाही राहिले असतील. तर बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आहे परफॉर्म 74 हा एक डेसिमल नंबर आहे आणि मायनस 33 हा एक डेसिमल नंबर आहे. ते युजिंग 9s कॉम्प्लिमेंट मेथड, 9 कॉम्प्लिमेंट मेथड, आणि याची सबट्रॅक्शन आपल्याला 9 कॉम्प्लिमेंट्स न काढायची. तर सर्वात आधी हे पूर्णच्या पूर्ण नंबर असा लिहायचा डबल. 74 डेसिमल नंबर आहे आणि एक 33. आता स्टेप नंबर फर्स्ट. आता स्टेप नंबर फर्स्ट नुसार आता बघा, हा एक फर्स्ट नंबर आहे, हा सेकंड नंबर. सेकंड नंबरचा आपल्याला काय काढावं लागेल, 9 कॉम्प्लिमेंट काढावं लागेल. सेकंड नंबरचा काय काढावं लागेल, 9 कॉम्प्लिमेंट ऑफ ए नंबर. आता बघा सेकंडचा आणि त्याच्यातून म्हणजे काय 9 कॉम्प्लिमेंट ऑफ ए नंबर टू बी सबट्रॅक्ट, म्हणजे की जो सेकंड नंबर आहे 9 कॉम्प्लिमेंट मधून काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. ही पहिली स्टेप. म्हणजे आता मग काय केलं आपण, तिथं लिहिलं आपण इथं 9th कॉम्प्लिमेंट. आता हाय की नाही, हा बघा 2 डिजिट नंबर असल्यामुळे इथं 19 आहे, इथं काय लिहायचं 19 आहे. म्हणजे बघा 9th कॉम्प्लिमेंट आपल्याला काय करावं लागते, सबट्रॅक्ट करावं लागते सेकंड नंबर पासून. तर इथं 9th कॉम्प्लिमेंट, आता बघा 2 डिजिट असल्यामुळे 99 घेतलं, मायनस करायचा 33. 99 मायनस 33. जर आता 99 मायनस 33 हे पहा 9th कॉम्प्लिमेंट या 33 नंबरचा घेऊन आलो आपण, 33 डेसिमलचा. त्यानंतर मग 99 मधून 33 काय करायची, मायनस करायचं.
66 आणि इथं आला बेस 10. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो सेकंड नंबर आहे, सेकंड नंबर मध्ये 9 कॉम्प्लिमेंट हा सेकंड नंबर घेतला. 33 डेसिमल नंबर. 99, आता 99 काय केला आपण? ओके, तो डबल डिजिट आहे. 90 3 डिजिट असते तर 999 झाला असता. सिंगल डिजिट असता तर 9 झाला असता. त्याच्यातून हा जो डिजिट आहे हा काय करायचा? मायनस करायचा. मग याचं बघा 99 मधून 33 गेले 66. हा एक डेसिमल नंबर झाला. हे झाली आपली पहिली स्टेप. बघा अत्यंत सोपी आहे. त्यानंतर स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे? ऍड करायचं आहे. काय करायचं आहे? ऍडिशन. जो स्टेप नंबर फर्स्ट म्हणजे की 74 डेसिमल नंबर अँड हा जो 9 कॉम्प्लिमेंट काढलेला आहे त्याचा 9 कॉम्प्लिमेंट 33 डेसिमलचा. याची काय करायची? आपल्याला ऍडिशन करायची स्टेप नंबर 2 मध्ये. आता स्टेप नंबर 2 नुसार आता ऍडिशन करूया. 74 इथे इकडून काय करायचं बघा. आता हा नंबर आहे 74. इथे लिहिला आपण डेसिमल नंबर. डेसिमलचं कन्व्हर्शन बीसीडी मध्ये करायचं आहे आपल्याला सर्वात. कशात कन्वर्ट करायचं आहे? बीसीडी मध्ये. मग आता एक नंबर आहे आपल्याला 74. हा डेसिमल आणि 9 कॉम्प्लिमेंट 33 चा 9 कॉम्प्लिमेंट किती? 66. हा डेसिमल. हे दोन डेसिमल नंबर आहे. आता याचा बीसीडी कसं काढसा? आता बीसीडी अत्यंत काढणं सोपी आहे. फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला? फॉर्म्युला आहे की मी लिहून देतो एकामध्ये रेड कलर मध्ये. 1 1 चा डबल 2 2 चा डबल 3 2 चा डबल 4 आणि 4 चा डबल 8. 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8. हा फॉर्म्युला आहे. आता 7 कसा बनेल विद्यार्थी मित्रांनो? सांगा बरं. 7 4 + 2 + 1 4 + 2 6 6 + 1 7. म्हणजे की जो पहिला जो डिजिट आहे म्हणजे इथे येईल 0 आणि याच्या जागी 1 1 1 म्हणजे तुम्ही लिहाल 0 1 1 1. कारण की 4 + 2 + 1 म्हणजे किती होते? 7. मग सेकंड नंबर किती आहे? 4. 4 ऑलरेडी याच्यावर येत आहे. तिथे येईल 1. बाकीच्या जागी काय येतील? 0 0. मग सेकंड नंबर तयार झाला तुमचा 0 1 0 0. आता 66 आहे. तर 66 6 कसा बनते? 4 + 2 म्हणजे इथं 1 1 आणि इथं 0 0. म्हणजे इथं बघा 0 1 1 0 आणि इथं पण 66 6च आहे. तर 0 1 1 0. 6 च्या जागी 0 1 1 0. 6 च्या जागी 0 1 1 0. स्टेप नंबर आता याची काय करायची? ऍडिशन. ऍडिशन सिंपल आहे. 0 + 0 किती होते? 0. 0 + 1 किती होते? 1. 1 + 1 2. 2 चा बायनरी कोड 10. 2 चा बायनरी कोड 10. आता 2 चा बायनरी कोड किती आहे? 10 आहे. तर 10 आहे तर घेतला 0 हाती आला 1. त्यानंतर 0 + 0 + 1 1 इथं आला 1. ओके. त्यानंतर 1 + 0 1. 1 + 1 2. 1 + 1 2. 2 चा बायनरी कोड 10. 10 म्हणजे ते 0 हाती आला 1. 1 + 1 + 1 3. 3 चा बायनरी कोड 11 हाती आला 1. 0 + 0 + 1 तिथं आला 1. म्हणजे आला बघा 1 1 0 1 आणि 1 0 1 0 1 0 असं आलेलं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे? आता चेक करूया. आता आपल्याला डेसिमल नंबर फक्त 9 पर्यंतच पाहिजे त्याची ऍडिशन. म्हणजे बीसीडी करायसाठी आपल्याला बीसीडी फक्त 0 to 9 पर्यंतच असते ना, त्याच्यानंतर नाही. मग आता बघा याची जर समजा आपण टोटल केली म्हणजे हा आहे 8 हा आहे 4 आणि हा आहे 1. 8 + 4 12 12 + 1 13. हा 13 नंबर तयार झाला. हा नंबर काय झाला? 13. तर हा नंबर आहे इनव्हॅलिड. आता लक्ष द्या. हा चेक करूया. हे 8 8 + 2 10. हा पण काय झाला? 10 झाला. 9 च्या वर नाही पाहिजे आपल्याला. इनव्हॅलिड. मग आता इनव्हॅलिड जर नंबर असला तर काय करतो आपण? करेक्शन करत असतो. करेक्शन ऑफ 6. आता इनव्हॅलिड नंबर आहे तर इथं आता आपल्याला करेक्शन करावं लागेल म्हणजे ऍड करावं लागेल 6. इथली त्याच्यापेक्षा आपण असं लिहू ऍड 6. आता 6 नंबर काय आहे? 6 नंबर आहे 0 1 1 0. आता हा नंबर आपल्याला काय करावा लागेल? ऍड करावा लागेल याच्यासोबत. आता हा नंबर ऍड केला 1 1 0 1 1 0 1 0. त्याच्यात 6 ऍड करूया 0 1 1 0. त्यानंतर 0 1 1 0. इथे गेली आपण ऍडिशन.
कारण जर इनव्हॅलिड आहे म्हणूनच 0 आहे, आपण हे 6 ऍड केलं. जर इनव्हॅलिड नसतं तर ऍड केला असता काय? नाही. इनव्हॅलिड आहे म्हणूनच काय केलं आपण? ऍड केलेलं आहे. जर इनव्हॅलिड नसतं, दोन पैकी एक जर नसतं तर आपण 4 ऍज इट इज ठेवलेला असता, बाकीच्या याच्यात ऍड केला असता. दोन्ही इनव्हॅलिड नसते तर मग हा 6 ऍड करण्याची काही गरज नाही. मग डबल बघा, 0 प्लस 0 किती होते? 0. 1 प्लस 1 किती होते? 2. 2 चा बायनरी कोड 10, म्हणजे इथं घेतला 0, हाती आला 1. 0 प्लस 1 प्लस 1 2. 2 चा बायनरी कोड 10, म्हणजे 0, हाती आला 1. 1 प्लस 1 2. 2 चा बायनरी कोड 10, म्हणजे इथं घेतला आपण 0 आणि हाती आला 1. मग बघा, 1 प्लस 1 2. 2 चा बायनरी कोड 10, म्हणजे 0, हाती आला 1. 1 प्लस 1 2. 2 चा बायनरी कोड 0, म्हणजे 2 चा बायनरी कोड 10. मग पहिले घेतला 0, हाती आला 1. 1 प्लस 1 प्लस 1 1, म्हणजे किती 3 झाले. 3 चा बायनरी कोड 11. 1 हाती आला 1 आणि 1 प्लस 1 2. 2 चा बायनरी कोड 10. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो फायनल कॅरी आलेला आहे हा आलेला आहे 1. एंड ऑफ कॅरी, एंड अराउंड कॅरी. आता जर लक्ष द्या, आपल्या स्टेप नुसार जर फायनल कॅरी जर 1 येत असेल, हे बघा स्टेप नुसार आपण आपल्या स्टेप नुसार जाऊ. इथं काय म्हटलेलं आहे? इफ द कॅरी इज जनरेटेड इन स्टेप 2, देन ऍड इट टू द सम ऑफ ऑब्टेन द फायनल रिझल्ट. म्हणजे की लक्ष द्या, इफ द कॅरी इज जनरेटेड, कॅरी जर समजा जनरेटेड झाला तर स्टेप 2 मध्ये तो ऍड इट टू द सम ऑफ द ऑब्टेन फायनल रिझल्ट. सम ऑफ द ऑब्टेन फायनल रिझल्ट. तर काय करायचं, याचा काय म्हणणं आहे की आता आपला की नाही हा कॅरी आलेला आहे. कॅरी किती आलेला आहे? 1. हा कॅरी 1 आलेला आहे. तर काय करायचं आहे, याला आहे की नाही फायनल रिझल्ट मध्ये, म्हणजे हाच आपला फायनल रिझल्ट आहे, तर याच्यामध्ये काय करायचं आहे? ऍडिशन करायचे. काय करायचे? ऍडिशन. तर इथं प्लस 1 केला. 1 असं असेल ना. आता 1 चा बायनरी नंबर काय आहे? 1च आहे. इकडे सर्व 0 0 येऊन हा 1 फायनल केला. ऍडिशन. आता ऍडिशन केली तर हा नंबर काय आला? 0 1 0 0. आता इथं 0 प्लस 1 1, मग बाकी 0 0 0. आता हा नंबर जर आपण काउंट केला, हा इकडला हा नंबर काउंट केला तर किती येते? हा येते 4, हा बनला 4. आणि हा नंबर जर काउंट केला तर हा काय येते? 1. म्हणजे की लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, 74 बेस 10 मायनस 33 बेस 10 इज इक्वल टू 4 आणि इथं 1, 41. आणि हा आहे डेसिमल. प्रॉब्लेम इज सॉल्व. आणि जर समजा तुम्ही 74 मधून 33 मायनस ही केले तर 41च राहते. एक वेळा पुन्हा बघा काय केलं आपण. प्रॉब्लेम आहे, परफॉर्म 74 डेसिमल मायनस 33 डेसिमल युजिंग 9th कॉम्प्लिमेंट मेथड. तर 74 डेसिमल मायनस 33 डेसिमल नंबर घेतला. स्टेप नंबर फर्स्ट नुसार जो सेकंड नंबर आहे त्याचा 9th कॉम्प्लिमेंट काढतात 33 चा. आता 9th कॉम्प्लिमेंट कसं करतात? 99 मधून 33 मायनस केली, 99 मधून 33 मायनस केली. 2 डबल आहे म्हणून 99, ट्रिपल असतं तर 999, 4 असतं तर 9999 आणि 1 असतं तर फक्त 99 मधून 33 मायनस केले तर आले 66. हा झाला डेसिमल नंबर. त्याच्यानंतर स्टेप नंबर 2 नुसार जो पहिला नंबर आहे आणि त्याच्यानंतर याचा 9 कॉम्प्लिमेंट याची काय करायची? ऍडिशन करायची. मग बघा 74 डेसिमल नंबर आणि त्याच्यानंतर 33 चा डेसिमल नंबर याची ऍडिशन म्हणजे बीसीडी नंबर सोबत आपल्याला ऍडिशन करायचे. तर याचा बीसीडी काढला आपण. 74 चा बीसीडी आहे इथं 0 1 1 1, कारण की इथं 7 म्हणजे होते 4 प्लस 2 प्लस 1, म्हणजे इथं 1 1 1 आणि 0 आणि 4 म्हणजे किती होते? ऑलरेडी 4, 0 1 0 0 0 1 0 0. 66 चा बीसीडी येते 0 1 1 0 0 1 1 0 आणि 0 1 1 0. सिंपल ऍडिशन. 0 प्लस 0 0, 0 प्लस 1 1, 1 प्लस 1 2, 2 चा बायनरी कोड 10, म्हणजे इथं घेतला 0, हाती आला 1. 0 प्लस 0 प्लस 1 1. मग बघा 1 प्लस 0 1, 1 प्लस 1 2, 2 चा बायनरी कोड 10, म्हणजे इथं 0, हाती आला 1. 1 प्लस 1 प्लस 1 3, 3 चा बायनरी कोड 11, हाती आला 1. 0 प्लस 0 प्लस 1 1. मग आता आपण याची टोटल बघितली. याची टोटल बघा 4 प्लस म्हणजे हा झाला 8, 8 प्लस 4 12, 12 प्लस 1 13. 9 पेक्षा जर मोठा असला तर इनव्हॅलिड. इथं बघा 8 प्लस 1 9, 8 प्लस हा 8 आहे आणि हा आहे 1 चा डबल 2, 8 प्लस 2 10 होते, म्हणजे हा झाला इनव्हॅलिड. हे दोन्ही इनव्हॅलिड आहेत म्हणून आपण ऍडिशन काय केली? 6.
6 डेसिमलचा बायनरी कोड आहे 0110 म्हणजे बीसीडी कोड. तर मग आपण याच्यासोबत काय केली ऍडिशन 0110 आणि इथं पण 0110 दोन्ही इनव्हॅलिड आहेत म्हणून. एक इनव्हॅलिड असतं तर एका याच्यात ऍडिशन केली असती, दोन्ही आहेत म्हणून दोन्ही, जर नसती तर मग आपण केली नसती. ओके. त्यानंतर मग आता आपण इथे ऍडिशन केली 0 + 0 0 1 + 1 2 2 चा बायनरी कोड 10 म्हणजे इथं आला 0 हाती आला 1 1 + 1 2 2 चा बायनरी कोड 10 इथं आला 0 हाती आला 1 1 + 1 2 2 चा बायनरी कोड 10 म्हणजे इथे घेतला 0 हाती आला 1 1 + 1 2 2 चा बायनरी कोड 10 म्हणजे इथे घेतला 0 हाती आला 1 1 + 1 2 2 चा बायनरी कोड 10 म्हणजे इथे घेतला 0 हाती आला 1 1 + 1 + 1 3 3 चा बायनरी कोड 11 म्हणजे इथे घेतला 1 हाती आला 1 1 + 1 2 2 चा बायनरी कोड 10 म्हणजे 10. फायनल रिझल्ट जर समजा आपला 0 येत नसेल म्हणजे फायनल कॅरी आलेला इथं तो 0 नाही आलेला आहे, किती आलेला आहे 1. तर सिंपल आहे, फक्त काय करायची ऍडिशन करायचा प्लस. आता या +1 सोबत ऍड केलं तर इथं 0 + 1 1 आणि बाकीचे 0 0 आणि हे ऍज इट इज राहिले. तर याची जर समजा आपण बघा हा 4th नंबरवर आहे म्हणजे 4 आणि हा फर्स्ट नंबरवर आहे तर 1 म्हणजे इथं 4 कसं आलं बघा 1 चा डबल 2 2 चा डबल 4 म्हणजे इथं 4 आलं म्हणजे 41 याचा काय आलेला आहे आन्सर आलेला आहे. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा माझं शिकवणं आवडत असेल तर मला तुमच्याकडून फक्त फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगू शकता आपला ऑनलाईन क्लास आहे बेसिक मॅथमॅटिक्सचा, तर तो TCC मध्ये जॉईन करा म्हणून. 15 दिवसाचा फ्री डेमो आहे, पहिले फ्री डेमो घ्या म्हणा, जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही जॉईन करू शकता. बस तुमच्यापासून फक्त एवढी अपेक्षा आहे माझ्याकडे की तुम्ही म्हणजे की जर माझं शिकवणं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जे तुमचे ज्युनियर्स आहात त्यांना एक सांगा की फर्स्ट इयर वाल्यांना की यमुनचा क्लास ऑनलाईनमध्ये आपल्यापाशी लावा म्हणून. रेफरन्स देऊ शकता तुम्ही. बघा आता प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड, परफॉर्म 52 decimal minus 89 decimal using 9's complement method. 9 complement method 9 complement ना सॉल्व करायचं आहे. तर सर्वात आधी बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टेप नंबर फर्स्ट. सर्व पहिले प्रॉब्लेम लिहून घेऊ. प्रॉब्लेम आहे 52 डेसिमल नंबर आहे, 52 डेसिमल नंबर मायनस 89 डेसिमल नंबर. जो सेकंड नंबर आहे याचा आपल्याला 9th कॉम्प्लिमेंट करायचा आहे. स्टेप नंबर फर्स्ट नुसार आता आपल्याला करायचं आहे 9th कॉम्प्लिमेंट याचा 89 डेसिमल नंबरचा 9 कॉम्प्लिमेंट. आता 89 म्हणजे आता तुम्ही काय करसाल माहिती आहे का, याचा ज्यावेळेस आपण काय करतो 9 कॉम्प्लिमेंट काढतो तर इथं काय करायचं, सिंपल आहे, इथे इज इक्वल टू लिहिलं चालते तुम्ही, इज इक्वल टू 99 मायनस 89 करा. ओके, 2 डिजिट आता 99 मायनस 89 म्हणजे किती आला 10. बस झालं. 99 मधून 89 काय केलं मायनस करायचा. जो सेकंड नंबर मध्ये आहे, जर समजा डबल 2 डिजिट असले तर 99 आणि एक सिंगल डिजिट असलं तर नाही. स्टेप नंबर फर्स्ट इज द कम्प्लिटेड. स्टेप नंबर 2, जो पहिला नंबर आहे आणि त्याच्यानंतर हा जो 9 कॉम्प्लिमेंट आलेला आहे त्याचे ऍडिशन करायचे, म्हणजे ऍड 52 डेसिमल अँड 9th कॉम्प्लिमेंट. आता करायची ऍड. आता बघा 9 कॉम्प्लिमेंट सोबत आपण काय करत आहे ऍडिशन करत आहे. तर कसं येणार आहे, सिंपल आहे 52 मग इथे लिहू आपण डेसिमल. हे झाली आपली स्टेप नंबर 2. आता ऍडिशन बघूया. इथे घेतला आपण डेसिमल नंबर आणि इथे आहे आपल्याला बीसीडी. डेसिमल नंबर काय आहे सर्वात आधी 52 आणि त्याच्यानंतर 9th कॉम्प्लिमेंटचा किती आहे 10. आता याचा बीसीडी बघूया. फॉर्म्युला लावू पहिले. 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8. आता 5 कसा तयार होईल, 5 म्हणजे होते 4 + 1 4 + 1 म्हणजे याच्या जागी 1 लिहिसाल तुम्ही आणि 1 च्या जागी 1 लिहिसाल आणि बाकी जागी 0. हा म्हणला तुमचा 5 म्हणजे 0 1 0 1.
इथं आलं 0 1 0 1 आणि 2 ऑलरेडी आहे, इथं 1 लिहिसाल, बाकी 0 0 0 0 म्हणजे आलं 0 0 1 0. त्यानंतर 1 चा बायनरी कोड किती आहे? 1 चा बायनरी कोड आहे 0 0 0 1 म्हणजे इथं 1च आहे ना ऑलरेडी, इथं 1 आहे तर इथं 1 बाकी सर्व 0 आणि 0 चा बायनरी कोड तर 0 आहे 0 0 0 0. काय करायची आता आपल्याला ऍडिशन करायची. 0 प्लस 0 0 1 प्लस 0 1 0 प्लस 0 0 0 प्लस 0 0 1 प्लस 1 2 2 चा बायनरी कोड 10 म्हणजे इथे घेतला 0 हाती आला 1 0 प्लस 0 प्लस 1 1 1 प्लस 0 1 आणि 0 प्लस 0 0. म्हणजे बघा आता विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा फायनल जो कॅरी आहे इथं काहीच नाही आला म्हणजे 0 येते, हा आला फायनल कॅरी. हा काय आलेला आहे? फायनल कॅरी आलेला आहे. तर अत्यंत सोपी आहे, हे काहीच प्रॉब्लेम नाही, फायनल कॅरी आला. आता जर इथं 1 असतं डायरेक्ट आपण काय केली असती? ऍडिशन केली असती. पण ज्यावेळेस लक्षात ठेवा फायनल कॅरी आला तर इथं लक्षात ठेवा फायनल कॅरी जर 0 आला. आता आपल्या स्टेपनुसार जो बघूया. इफ द कॅरी इज 0, कॅरी जर 0 असली तर देन द रिझल्ट इज निगेटिव्ह. कॅरी जर 0 असली तर नेगेटिव्ह मध्ये ज्यावेळेस असते ना आन्सर त्यावेळेसच कॅरी काय राहते? 0 राहते. रिझल्ट काय आहे? निगेटिव्ह. अँड नॉट इन द ट्रू फॉर्म, आणि त्याच्यानंतर ते ट्रू पण नाही आहे. आणि त्यानंतर देअरफॉर फाइंड द नाईन्थ कॉम्प्लिमेंट ऑफ द रिझल्ट. मग नंतर काय करावं लागते? फाइंड द नाईन्थ कॉम्प्लिमेंट ऑफ द रिझल्ट. म्हणजे बघा आता इथं काय आलेला? फायनल कॅरी किती आलेला आपला? फायनल कॅरी आलेला आहे 0. आणि त्यानंतर एक वेळा हे पण चेक करावं लागते की हे इनव्हॅलिड आहे की व्हॅलिड आहे, हे पण बघूया. 0 म्हणजे हा लिस्टचा म्हणजे 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 प्लस 2 6 म्हणजे की हा व्हॅलिड आहे आणि हा पण काय व्हॅलिड असेल. आता हा व्हॅलिड असल्यामुळे याच्यात देखील 6 ची ऍडिशन करायची गरज नाही. व्हॅलिड नसतात आपण काय केलं असतं? 6 नंबरची काय केली असती? ऍडिशन केली असती. म्हणून हाच आपला काय झालेला आहे? फायनल कॅरी झालेला आहे 0. मग आता फायनल कॅरी जर समजा काय येत असेल 0 येत असेल तर आपण काय करतो माहित आहे का? याच्याच सोबत आता फायनल कॅरी किती आलेला आहे? 0 आलेला आहे. तर मग काय करायचं? सिंपल आहे, याच्यासोबत काय करायचं? आपल्याला नाईन्थ कॉम्प्लिमेंट ऍड करावं लागते. आता हे बघा, हे दोन्ही व्हॅलिड आलेले आहे. तर बघा इथं लिहिसाल तुम्ही टेक द नाईन्थ कॉम्प्लिमेंट ऑफ द आन्सर. आता काय करायचं? फक्त सिंपल आहे, आपण स्टेप बघा एक वेळा, मी पुन्हा सांगतो तुम्हाला, स्टेप दाखवतो. इथे काय म्हणते? इफ द कॅरी इज 0 देन द रिझल्ट इज निगेटिव्ह. ओके, नॉट इन द ट्रू देअरफॉर द फाइंड द नाईन्थ कॉम्प्लिमेंट ऑफ द रिझल्ट. मग आता लक्ष द्या, असा येताना कधी लक्षात ठेवा, जर समजा आपला कॅरी किती आला? 0 आला, तर आपल्याला काय करायचं आहे? हे 9 कॉम्प्लिमेंट मधून मायनस करायचं आहे. हे जे नंबर्स आहे की नाही, जो आलेला आहे तो 9 कॉम्प्लिमेंट मधून काय करायचा आहे? मायनस करायचा आहे. आता 9 कॉम्प्लिमेंट मधून, आता 9 कॉम्प्लिमेंट किती आहे? 9 कॉम्प्लिमेंट तुम्हाला माहितच आहे की 9 कॉम्प्लिमेंट आहे आपला म्हणजे की 9 नंबर डेसिमल, 9 डेसिमल आहे आपला 1 0 0 1, कारण की 1 प्लस 8 9 होते. आणि इथं पण 1 0 0 1, आणि हा नंबर आपल्याला काय करायचा? मायनस करायचा. 0 1 1 0 आणि इथं 0 0 1 0. इथं करूया सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन बघा कशी आहे, मी तुम्हाला शिकवली होती सबट्रॅक्शन करणं. तरी डबल बघा, 1 मायनस 0 1 मायनस 0 1 0 मायनस 1. आता इथं निगेटिव्ह तयार झालेला आहे, तर हा 1 आहे की नाही इथे येऊन जाईल, हा 1 इथे येऊन जाईल. हा झाला डेसिमल, 10 झाला. 10 म्हणजे होते 2 2 मायनस 1 किती होते? 10 झाला ना. हा 1 इथं आला तर म्हणजे 0चा 1 होते, याच्यापासून आपण काय घेतला? कॅरी घेतला. तर इथं जाते आणि इथे जाते, इथं 0 होऊन जाते. सबट्रॅक्शन शिकवली मी तुम्हाला. आता बघा, हा 1 इथं आला, इथे आला, इथे आला, मग इथं झाला हा 10 नंबर झाला. 10 म्हणजे ते 10 बायनरी नंबरचा डेसिमल आहे 2. 2 मधून 1 मायनस केला तर 1 राहिला. मग इथं किती आला? 1 आला. तर 1 मायनस 0 1, आणि त्यानंतर इथं आहे की नाही 0 राहते. इथं काय राहते? 0 0 मायनस 0 0. त्यानंतर बघा 1 मायनस 0 1 0 मायनस 1 निगेटिव्ह मध्ये आलेला आहे. हा 1 इथं कॅरी फॉरवर्ड झाला, हा इथे कॅरी फॉरवर्ड झाला. तर बघा हा होते 10,
10चा बायनरी कोड 2 2 - 1 2 - 2 - 1 किती होते 1 इथे घेतला 1 त्यानंतर इथं आलं 1 1 - 1 0 त्यानंतर इथं आहे की इथं ऑलरेडी आहे की हा जो इथचा जो 1 आहे आपण हा इथं फॉरवर्ड केलेला आहे तर मग इथं 0 झालं तर 0 - 0 0 आणि हा आहे की नाही आता बघा तुमचा फायनल रिझल्ट हा झालेला आहे हा आहे तुमचा फायनल रिझल्ट पहिले चेक करून घ्यायचं व्हॅलिड आहे की नाही व्हॅलिड आहे आता बघा हा 1 म्हणजे 1 होते हा 2 होते 2 + 1 किती होते 3 हा झाला 3 आता बघा हा 1 1 + 2 3 3 + 4 7 37 किती आहे 37 आणि लक्षात ठेवा इथं आहे की मायनस साईन द्यायचा कारण की आपण हे केलेलं आहे ना निगेटिव्ह व्हॅल्यू आलेली आहे जर कॅरी जर 0 आला तर निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे लक्षात ठेवा 85 - 85 डेसिमल होता मायनस काय केलं आपण 32 डेसिमल केलं ना 32 डेसिमल याच्यातून जर समजा बघा हा एक मिनिट चेक करू द्या मला हेच होता प्रॉब्लेम 52 होता इथं आणि इथं 89 होता सॉरी प्रॉब्लेम दुसरा इथं 52 डेसिमल 52 डेसिमल नंबर मायनस 89 डेसिमल नंबर पहा आता याच्यातून हे मायनस केलं निगेटिव्ह आन्सर येते काय केलं आपण सिंपल एक वेळा मी पुन्हा सांगतो स्टेप नंबर फर्स्ट सेकंड नंबरचा 9 कॉम्प्लिमेंट काढला म्हणजे की 99 मधून तो मायनस करून टाकायचा मग नंतर याचा आणि त्याची काय करायची ऍडिशन मग याचा बीसीडी नंबर काढला 52 चा फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबरचा बीसीडी नंबर काढला याची ऍडिशन केली याची ऍडिशन केली हे व्हॅलिड आहे हे व्हॅलिड आहे फायनल कॅरी आहे 0 फायनल कॅरी जर 0 आला तर काय करायचं 9 कॉम्प्लिमेंट ऑफ द आन्सर मग यात 9 नंबर येते 9 म्हणजे होते 8 + 1 ह्या काय करायला आपण याच्यातून सबट्रॅक्ट करायला लागते हा नंबर हा जो आपला फायनल आन्सर आला हे काय करायचं आहे सबट्रॅक्ट आणि हे आल्यावर काय आलं हे आन्सर आलेलं आहे पहिले बघा 2 प्लस म्हणजे हा आहे 1 1 आणि हा 2 आहे 2 + 1 3 हा 1 2 आणि 3 1 + 2 3 3 + 1 + 2 3 3 + 4 7 म्हणजे 37 आणि निगेटिव्ह कारण हे निगेटिव्ह मध्ये कारण की हा आपण काय केलेलं आहे 9 कॉम्प्लिमेंट मधून हा नंबर काय केलेला आहे मायनस केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून एखादा प्रॉब्लेम घेऊया याचं म्हणजे की जेणेकरून तुमचा पूर्णचे पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल परफॉर्म (62) डेसिमल नंबर मायनस 87 डेसिमल नंबर using 9's complement तर सर्वात आधी पहिली स्टेप पहिले एकाने जसं तसं लिहून घेऊ 62 डेसिमल मायनस 87 डेसिमल यात तर काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर स्टेप नंबर फर्स्ट सेकंड नंबरचा 9's कॉम्प्लिमेंट काढून घ्यायचा 9's कॉम्प्लिमेंट (87) डेसिमलचा म्हणजे की 99 मधून 87 मायनस करसा तर किती होते 9तून 8 गेले 9तून 7 गेले 7 8 9 2 राहिले आणि इथं 12 हा का झाला याचा डेसिमल आता 12 झाला डेसिमल नंबर 99 मधून 87 काय केले मायनस स्टेप नंबर फर्स्ट अत्यंत सोपी आहे स्टेप नंबर 2 आहे आपल्याला फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबरची काय करायचे ऍडिशन करायचे तर इथं लिहूया सर्वात आधी डेसिमल नंबर आणि इथं लिहू BCD बायनरी कोडेड डेसिमल आता डेसिमल नंबर कोणता होता आपला पहिला डेसिमल होता 62 इथे घेतला 62 हा डेसिमल होता 62 चा आपण आता BCD काढू आता बघा फॉर्म्युला तोच आहे आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8 आता एक 6 कसा बनेल 4 + 2 6 म्हणजे इथं कसं येणार बघा 0 1 1 0 4 + 2 ना इथं 1 2 कसा बनेल इथं ऑलरेडी 2 आहे म्हणजे 0 0 1 2 0 0 1 आणि 2 च्या जागी 1 आणि इथं 0 हा झाला 62 त्यानंतर सेकंड नंबर किती आला आपला
12 आलता वाटते. किती आलता? 12. तर याचा 12 हा 12 12चा 12 डेसिमल आहे. याचा बीसीडी कन्वर्ट करून टाकू. बीसीडी कसं होईल? पहिले 1चा आहे. 1चा आहे 0 0 0 1. 1चा डबल 2. इथं 2 सेकंड नंबरला 0 0 1 0 0 0 1 0. आता करूया ॲडिशन. 0 प्लस 0 0. 1 प्लस 1 2. 2चा बायनरी कोड 10. म्हणजे इथे घेतला 0, हाती आला 1. 0 प्लस 0 प्लस 1 1 आणि 0 प्लस 0 0. 0 प्लस 1 1. 1 प्लस 0 1. 1 प्लस 0 1 आणि इथं 0. आता इकडे चेक करा की हे व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे. पहिला 1 आहे. 1चा डबल 2. 2चा डबल 4. म्हणजे 4 प्लस 2 6. 6 प्लस 1 7. हे व्हॅलिड आहे. त्यानंतर 0 प्लस 0 हा 4. हा पण व्हॅलिड आहे. व्हॅलिड नसलं तर 6 काय करायला लागेल? ऍड करायला लागेल. आता जो फायनल आहे की नाही, जो 0 आहे, इथं काहीच नाही उरलं. म्हणजे इथं फायनल हा फायनल कॅरी आहे. आता कॅरी जर विद्यार्थी मित्रांनो 0 आला तर तुम्हाला काय करायचं आहे? सिंपल सबट्रॅक्शन करावी लागते. काय करावं लागते? सबट्रॅक्शन. मग इथे कॅरी जर 0 आला तर इथं लिहायचं फक्त तुम्ही नंबर इज निगेटिव्ह. निगेटिव्ह नंबर भेटेल आपल्याला कॅरी जर 0 आला तर. आता बघा आपल्याला करायला लागते सबट्रॅक्शन. टेक सबट्रॅक्शन एकदम सिंपल आहे. 9 जो डेसिमल आहे मायनस हे आन्सर, फायनल आन्सर. तर आता बघा 9 डेसिमलचा बायनरी कोड जर बघितला आपण 2 याच्यासाठी काढावा लागेल. तर इथे येते 9 म्हणजे होते 8 प्लस 1 म्हणजे 1 0 0 1. इथं पण 1 0 0 1. आणि त्याच्यानंतर इथं बघा इथं आहे 0 ट्रिपल 1 0 ट्रिपल 1 आणि इथं आहे 0 1 0 0. सबट्रॅक्ट करू. 1 मायनस 0 1 0 मायनस 0 0. आता हा आहे की नाही, हा 1 इथे येऊन जाईल. 0 मायनस 1 मायनस 1 येऊन राहिला तर 1 इथं आला. हा तर 0 होऊनच जाईल. आता इथं झाला 10. 10चा बायनरी कोड 2. म्हणजे आपला 10. 10चा डेसिमल कोड किती आहे? 10 म्हणजे बायनरी झाला. 10चा डेसिमल होते 2. 2 मायनस 1 2 मायनस 1. आता इथं बघा हा 1 जर इथं आला, सॉरी एक मिनिट, हा 1 जर काय आला इथं आला, हा 1 जर इथं आला तर इथं ते 1 1 मायनस 1 किती होते? 1 मायनस 1 0 होऊन जाते. ओके. आणि इथे 0 झाला तर 0 मायनस 0 0. इथं बघा 1 मायनस 1 0. त्यानंतर इथे हा 1 इथं आला आणि हा इथं येऊन जाते. या बायनरी मध्ये असंच आहे. हा झाला 10. 10चा डेसिमल आहे 2 2 मायनस 1 1. इथं आहे की नाही, इथे 1च होते फक्त. फक्त एकाच ठिकाणी फक्त 10 होईल तो फर्स्ट ठिकाणी, नंतर बाकी इथं 1 1 मायनस 1 0. आणि इथे 0 झाला तर इथं आला 0. तर फायनल आन्सर बघूया. हे आलेलं आहे 1 1चा डबल 2 2 म्हणजे होते 1चा डबल 2. हा इथं सेकंड नंबर 2 आहे, तिथं आला 2 आणि इथं आहे 1. इथं आपलं चुकलं का कुठं बघू दे. हा 1 इथं आला तर 1 प्लस 1 किती होते? इथं आला तर इथं काय झाला 10. 10 म्हणजे होते 2. लक्षात ठेवा सॉरी. इथं हा 1 इथं आला तर इथं झाला 10. 10 म्हणजे 2 2 मायनस 1 इथं 1 राहते. तर इथे आन्सर किती? 1 1 प्लस 4 म्हणजे 5 येईल. आता तुम्हाला एक विद्यार्थी मित्रांनो हे समजलं नसेल तर तुम्हाला एक नाही माझी ॲडिशन वाला व्हिडिओ पहा तुम्ही. तर त्याच्यामध्ये एक मी तुम्हाला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन शिकवली होती, सबट्रॅक्शन वाला. तर त्याच्यामधून तुम्हाला कन्सेप्ट काय होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. तर 62 मायनस 87 हा डेसिमल आहे, हा डेसिमल आहे. तर हे मायनस केलं तर किती आलं? -25 डेसिमल. निगेटिव्ह आन्सर आहे. प्रॉब्लेम इज सॉल्व. काय केलं आपण पहिल्या स्टेपमध्ये? सेकंड नंबरचा काय काढला? 9 कॉम्प्लिमेंट काढला. 99 मधून 87 मायनस केलं. नंतर मग फर्स्ट नंबर सेकंड नंबरची काय केली? ॲडिशन केली. बीसीडी नंबरची ॲडिशन. नंतर चेक केलं ही व्हॅलिड आहे, ही व्हॅलिड आहे. फायनल कॅरी जर 0 आला तर नंबर इज निगेटिव्ह. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं? सिंपल 9 मधून म्हणजे बघा 9 किती येते? 8 प्लस 1 म्हणजे 1 0 0 आणि 1 0 0 मधून मायनस करायचं फायनल आन्सर 0
111 आणि इथं 0 1 1 1. आणि नंतर बघा 1 मायनस 0 1, 0 मायनस 0 0. हा 1 इथं कॅरी फॉरवर्ड झाला. इथं होते 10, 10चा बायनरी 10 म्हणजे 10चा डेसिमल आहे 2, 2 मायनस 1 1 आणि इथं 0. 1 मायनस 1 0. आता बघा इथं 0 असल्यामुळे 0 मायनस 1 मायनस 1 आहे. हा 1 इथं दिला तर हा झाला 10, 10 झाला तर 10चा डेसिमल 2, 2 मायनस 1 1. मग इथं 1च होते. 1 मायनस 1 0 आणि इथं ऑलरेडी 0 कारण की हा 1 इथं आपण कॅरी दिलेला आहे. इथं काहीच नाही राहिलं तर इथं 0 होऊन जाते. हा झाला याचे काउंटिंग केली तर ह्या 2 आणि हा वाला 5 मायनस 25. तर विद्यार्थी मित्रांनो आपला आहे की नाही 9 डेसिमलचे मी टोटल 3 प्रॉब्लेम घेतलेले आहेत. हे संपलेले आहेत आपले. आता घेणार आपण नेक्स्ट प्रॉब्लेम टॉपिक, तो म्हणजे की BCD सबट्रॅक्शन युजिंग 10th कॉम्प्लिमेंट मेथड. एक मिनिट फक्त द्या तुम्ही मला. बघा आता सेकंड टॉपिक BCD सबट्रॅक्शन युजिंग 10th कॉम्प्लिमेंट मेथड. आता बघा 10 कॉम्प्लिमेंट ज्यावेळेस आपल्याला काढायचा आहे तर काय करायला लागते माहिती आहे का, द 10 कॉम्प्लिमेंट ऑफ ए नंबर म्हणजे 9 कॉम्प्लिमेंट प्लस 1. 9 प्लस 1 10 होते ना, 10 डायरेक्ट नाही बनत, 9 प्लस 1 होते. इथं काय करायचं सेम आहे बिलकुल मेथड. ऑब्टेन द 10 कॉम्प्लिमेंट ऑफ द नंबर टू बी सबट्रॅक्ट. पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काय करावं लागते, सबट्रॅक्ट करावं लागते. तर कसं करसाल बघा, म्हणजे बघा ऑब्टेन द 10th कॉम्प्लिमेंट ऑफ द नंबर टू बी सबट्रॅक्ट म्हणजे की तो सेकंड नंबर आहे. सेकंड नंबर मधून 10 काय करायला लागेल आपल्याला, म्हणजे की तो 99 मधून तो मायनस करायला लागेल आणि प्लस 1 करायला लागेल ऍडिशन. तर तो 10 मधून होऊन जाईल तो नंबर सबट्रॅक्ट. मग तो सबट्रॅक्ट झाल्यावर सेकंड स्टेप आहे ऍड द 10th कॉम्प्लिमेंट ऑफ द सबट्रॅक्ट टू द अदर नंबर. जो पहिला नंबर राहील आणि त्याच्यानंतर जो सबट्रॅक्ट केलेला जो नंबर राहील तो त्याची काय करायची आहे ऍडिशन. सेम. मग इथं कंडिशन आहे इफ द कॅरी इज 1, कॅरी जर 1 आला देन द आन्सर इज पॉझिटिव्ह इन द ट्रू फॉर्म आणि डिस्कार्ड कॅरी, तो 1 डिस्कार्ड होऊन जाईल आणि तेच तुमचा फायनल आन्सर होऊन जाईल. पण इफ द कॅरी इज 0, जर कॅरी जर 0 आला देन द आन्सर इज निगेटिव्ह, आन्सर निगेटिव्ह अँड नॉट इन द ट्रू फॉर्म, फाइंड द 10th कॉम्प्लिमेंट ऑफ द आन्सर. मग सेम तसंच करायला लागेल आपल्याला जसं आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये घेतलं होतं. तर आता घेऊया प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. परफॉर्म 37 decimal minus 15 decimal using 10th कॉम्प्लिमेंट. आता 10 कॉम्प्लिमेंटचा आपल्याला यूज करायचा आहे. तर कसं करसाल, सर्व आधी 37 घेसाल आणि नंतर 15 घेसाल. आता सेकंड नंबर काय आपला 15 आहे. तर आता बघा आता आपल्याला फाइंड करायचं आहे स्टेप नंबर फर्स्ट नुसार. फाइंड 10 कॉम्प्लिमेंट, 10th कॉम्प्लिमेंट सेकंड नंबरचा. 10 कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड नंबर कोणता 15 डेसिमलचा. आता 10 कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. आता 10 कॉम्प्लिमेंट तसा काय होईल, 9 कॉम्प्लिमेंट प्लस 1 म्हटलं त्यानं. 10 कॉम्प्लिमेंट म्हणजे काय ते 9 कॉम्प्लिमेंट प्लस 1. तर इथे घेऊ पहिले आता 9 कॉम्प्लिमेंट काढू. 9 कॉम्प्लिमेंट ऑफ 15 डेसिमल, याचाच आपल्याला 9 कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. आता याचा 9 कॉम्प्लिमेंट कसा होईल, 99 मायनस 15. 99 मधून 15 गेले तर किती आले 84. आणि त्याच्यानंतर फायनल काय बघा 9 कॉम्प्लिमेंट प्लस ऍड 1. ऍड किती आहे 1, म्हणजे इथं प्लस 1 करसाल तुम्ही. तर 84 प्लस 1 85. कारण की 9 प्लस 1 10 मध्ये ना, तर ही झाली पहिली स्टेप. म्हणजे बघा सेकंड नंबर आहे की आपल्याला 99 मधून मायनस करायचा आहे आणि 10 कॉम्प्लिमेंट आलं तर फक्त ऍडिशन करायची. 9 कॉम्प्लिमेंट मध्ये डायरेक्ट होतं, 10 मध्ये फक्त इथे प्लस 1 करावं लागेल. त्यानंतर स्टेप नंबर 2 तर सारखीच आहे.
स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला ॲडिशन करावं लागते. पहिला कशाची 37 पहिला नंबर जो आहे अँड सेकंड जो नंबर आहे त्याच्यासोबत हे काय करावं लागते, ॲडिशन करावं लागते. तर ॲडिशन 37 डेसिमल नंबर अँड ॲड टेन्स कॉम्प्लिमेंट या कॉम्प्लिमेंट सोबत 10चा कॉम्प्लिमेंट सोबत आपल्याला ॲडिशन करायची. याचा आन्सर हे आहे. आता 37 इथे घेतला आपण 37, खाली घेतला आपण 85, हाय डेसिमल याचा काढायचा आपल्याला BCD. आता 3 कसा बनेल, फॉर्म्युला बघा, 1चा डबल 2, 2चा डबल 4, 4चा डबल 8, 2 + 1 3 बनते म्हणजे 0 0 1 1. 7 कसा बनते, 4 + 2 6, 6 + 1 7 म्हणजे 0 1 1 1. नंतर 85. आता 8 कसा बनेल, इथे 8 आहे तर इथं ऑलरेडी 1 0 0 0, 8च्या जागी 1. आणि 5 कसा बनेल, 4 + 1 5 म्हणजे की 0 1 0 1 0 1 0 1. ज्याची ॲडिशन होते तिथं 1 देतो, जिथे ॲडिशन होत नाही तिथं 0 देतो असतो आपण. इथे घेतला प्लस. मग काय येणार, 1 + 1 येते 2, 2 म्हणजे होते 2चा बायनरी कोड आहे 10 म्हणजे इथे घेतला 0 हाती आला 1. 1 + 1 2, 2चा बायनरी कोड आहे 10 म्हणजे इथे घेतला 0 हाती आला 1. 1 + 1 + 1 3, 3चा बायनरी कोड आहे 11 इथे 3, इथे घेतला 1 हाती आला 1. 0 + 0 + 1 इथे घेतला 1. त्यानंतर 1 + 0 1, 1 + 0 1, 0 + 0 0 आणि 0 + 1 1. हे आलेलं आहे याचं, म्हणजे आलं 1 0 1 1 आणि इथं आलं 1 1 0 0. आता आपण चेक करूया की हे इनव्हॅलिड आहे की नाही आहे. नंतर मग फायनल कॅरी चेक करावं लागते. आता हा 8 + 2 10, 10 + 1 11 हा झाला इनव्हॅलिड. हा पण इनव्हॅलिडच आहे कारण 8 + 4 किती झाला 12, इनव्हॅलिड. इनव्हॅलिड आलं तर आपल्याला करावं लागते ॲड. काय करावं लागेल, ॲड 6 डेसिमल म्हणजे की नंबर आहे तो 0 1 1 0 हा ॲड करावा लागते. मग इथं कसं येईल 1 0 1 1 1 1 0 0 आणि 6 ॲड करू, दोन्ही इनव्हॅलिड असल्यामुळे 0 1 1 0 0 1 1 0. इथं करूया आपण ॲडिशन. आता बघा 0 + 0 0, 0 + 1 1, 1 + 1 2, 2चा बायनरी कोड 10 म्हणजे 0 हाती आला 1. 1 + 1 2, 2चा बायनरी कोड 10 म्हणजे 0 हाती आला 1. नंतर बघा 1 + 0 नाही 1 + 0 1, 1 + 1 2, 2चा बायनरी कोड 10 म्हणजे 0 हाती आला 1. 1 + 1 + 1 3, 3चा बायनरी कोड 11 म्हणजे 1 घेतला हाती आला 1. 1 + 1 2, 2चा बायनरी कोड 10 म्हणजे 0 हाती आला 1. आणि 1 + 1 2, 2चा बायनरी कोड 10. एक मिनिट फक्त. हा 2चा बायनरी कोड काय आला 10. आता फायनल कॅरी किती आला सांगा. फायनल कॅरी आहे 1. फायनल कॅरी काय 1. आणि 1 जर आला समजा तर हा होऊन जाईल डिस्कार्ड कॅरी आणि दिस इज द फायनल आन्सर. हे काय होऊन जाईल तुमचा फायनल आन्सर. इथं पेज नाही आहे त्याच्यामुळे हे करू. याचा आन्सर हे किती आहे, हा इथे 1 1 हा 2 हा झाला 2 आणि हा पण किती झाला 2 झाला. म्हणजे जे आपला आन्सर होता 37 डेसिमल -15 डेसिमल तर याचा फायनल आन्सर आहे 22 डेसिमल. पण कसं, हा 22 मोठ्यातून लहान मायनस केलं तर पॉझिटिव्ह आहे. हा डिस्कार्ड झाला, हा 1 डिस्कार्ड होऊन जाईल. इथे ॲडिशन करायची गरज नाही. पण ज्यावेळेस आपण 9 कॉम्प्लिमेंट काढतो तर हा 1 आपण याच्यासोबत काय करतो, ॲडिशन करतो. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे परफॉर्म 46 डेसिमल -73 डेसिमल in BCD using tens complement.
हे टेन्स कॉम्प्लिमेंट आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. तर सर्वात पहिले हे लिहून घेऊ, 46 डेसिमल मायनस 73 डेसिमल. आता आपल्याला हे टेन्स कॉम्प्लिमेंट सॉल्व्ह करायचं आहे. तर पहिली स्टेप आहे, स्टेप नंबर फर्स्ट, आपल्याला काय करायला लागेल, 10 कॉम्प्लिमेंट करायला लागेल. फाईन टेन्स कॉम्प्लिमेंट. कोणत्या नंबरचा, हा जो सेकंड नंबर आहे त्याचा, 73 डेसिमलचा. आता टेन्स कॉम्प्लिमेंट याचा काढायचा आहे, पण आता तसं नाही निघत. त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, 9 कॉम्प्लिमेंट करावं लागेल. 9 कॉम्प्लिमेंट करूया, म्हणजे 99 मधून 73 काय करतात, मायनस करतात. 99 मधून 73 गेले ते किती राहतात, इथे इथे 6 7 8 9 26 राहतात. किती राहतात, 26. मग आता लक्षात आहे, 26 झाल्यावर आपल्याला करावं लागते ऍड, कारण की ऍड 1 पण आहे, प्लस 1 केला तर 27 झाले. मग आता ही झाली पहिली स्टेप. टेन्स कॉम्प्लिमेंट आहे ना, 9 + 1 10 होते त्याच्यामुळे. त्यानंतर स्टेप नंबर 2, आपल्याला करावं लागेल ॲडिशन. पहिला जो नंबर होता 46 डेसिमल अँड टेन्स कॉम्प्लिमेंट, 10 कॉम्प्लिमेंट 73 डेसिमलचा. इथे लिहायला आपण आता डेसिमल आणि याचा डेसिमल. पहिला आहे 46, सेकंड नंबर हा 27, 73चा डेसिमल म्हटला 27. 4, आता 4 कसा बनते, 1चा डबल 2, 2चा डबल 4, म्हणजे किती येते 0 1 0 0. 1चा डबल 2, 2चा डबल 4, म्हणजे डायरेक्ट कसा. आणि 6 कसा बनते, 1चा डबल 2, 2चा डबल 4, 4 + 2 6, म्हणजे की 0 1 1 0. 2 कसा बनेल, फॉर्म्युला बघा, 1चा डबल 2, 2चा डबल 4, 4चा डबल 8. 2 म्हणजे इथे 2च्या जागी 1, बाकी 0 0, म्हणजे की 0 0 1 0. आणि 7 कसा बनेल, 4 + 2 + 1, 4 + 2 6, 6 + 1 7, म्हणजे 0 1 1 1. ॲडिशन करूया, 0 + 1 1, 1 + 1 2, 2चा बायनरी कोड 10, म्हणजे इथं 0 हाती आला 1, 1 + 1 + 1 3, 3चा बायनरी कोड 11, म्हणजे 1 हाती आला 1, 0 + 0 + 1 1, 0 + 0 0, 0 + 1 1, 1 + 0 1 आणि 0 + 0 0. चेक करूया व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे. पहिला बघा, 4 + 2 6 व्हॅलिड आहे, हा व्हॅलिड. पण इथं 1 प्लस हा म्हणजे 8, 8 + 4 12, 12 + 1 इनव्हॅलिड, हा इनव्हॅलिड आहे. हा नंबर इनव्हॅलिड आल्यामुळे काय करावं लागेल, आपल्याला ॲड 6 करावं लागेल. ॲड काय करावं लागेल, 6 करावं लागेल. म्हणजे बघा, आता नंबर आहे 0 1 1 0, त्यानंतर 1 1 0 1. याच्यात हा व्हॅलिड असल्यामुळे इथं 0 0 करायचा. सेकंड नंबर इनव्हॅलिड आहे, त्याच्यात ॲड, म्हणजे 0 1 1 0, हा काय करायचा, ॲड. 6 नंबर ॲड केले. तर 1 + 0 1, 0 + 1 1, 1 + 1 2, 2चा बायनरी कोड 10 0, 1 + 1 2, 2चा बायनरी कोड 10, म्हणजे 0 हाती आला 1, 0 + 0 + 1 1, 1 + 0 1, 1 + 0 1, इथं 0, आणि इथं काहीच नाही, म्हणजे किती आला 0, म्हणजे की फायनल कॅरी किती आला, हा कॅरी आहे, कॅरी 0 आला. आता लक्षात द्यावा, कॅरी जर 0 आला तर आपण काय करतो, 10 कॉम्प्लिमेंटचं जे आन्सर आहे, 10 कॉम्प्लिमेंट मधून हे आन्सर काय करतो, मायनस करतो. जर काय आला, कॅरी काय आला, 0 आला, तर डायरेक्ट. तर आता बघा 10 कॉम्प्लिमेंट कसा करसा, 10 कॉम्प्लिमेंट आपल्यापाशी नाही करता येत, पण आपल्याला काय करावं लागेल, 9 कॉम्प्लिमेंट मधून टेकिंग 9th complement and adding 1 minus subtract final.
फायनल आन्सर. आता बघा फायनल आन्सर आहे त्याच्यातून 9. आता 9 नंबर कोणता असते? 9 नंबर आहे 1 म्हणजे 8001 आणि त्याच्यानंतर पण 1001 हा 9 नंबर आहे. 8 + 1 9. याच्यातून हे नंबर मायनस करू पडेल. 0111 0011 नंतर आपल्याला एक ऍड करू. 9 + 1 10 म्हणते ना. सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्ट जर केलं तर काय येते? 1 - 1 0. आता 0 - 1 नाही, मग हे निगेटिव्ह चाललं. हा 1 इथं कॅरी फॉरवर्ड झाला आणि इथं पण येऊन जाईल. हा 10 मध्ये 10चा डेसिमल 2 2 - 1 1 आणि हा 1च राहील. 1 - 0 1 आणि इथं आहे की नाही. आता हा नंबर इकडे गेल्यामुळे इथं 0 0 - 0 0. इथं बघा 1 - 1 0. त्यानंतर 0 + 1 नाही सॉरी 0 1 - 1 0 0 - 1 म्हणून हा 1 इथं आला. हा झाला 10 10 म्हणजे 2 2 - 1 1 आणि इथं पण 1 1 - 1 0 आणि इथं 0. हे व्हॅलिड आहे कारण की हा 4च झाला आणि हे पण काय व्हॅलिड आहे. तर हा नंबर झाला 4. 1चा डबल 2 2 झाला हा नंबर. हा 1चा डबल 2 2चा डबल 4 हा नंबर झाला 6 26. त्यानंतर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अजून एक गोष्ट राहिली याच्यातली. हा 9 कॉम्प्लिमेंटच झालेला आहे. याच्यात +1 ऍड करावं लागेल. काय करावं लागेल? +1 ऍड. कारण हा 9 कॉम्प्लिमेंट आहे. आणि ऍड 1 9 + 1 किती होते? 10 बनते. आता इथे ऍड केलं तर इथं किती येते बघा? 0 + 1 1 हा 1 हा 1 हा 0 0 1 0 0. आता बघू याचा आन्सर किती येते. हे आहे 1चा डबल 2 2 आणि हे आहे 7. म्हणजे फायनल आन्सर आहे 46 डेसिमल -73 डेसिमल निगेटिव्ह आन्सर येते 27 डेसिमल. प्रॉब्लेम इज सॉल्व. तसंच बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक होमवर्क देतो. युजिंग 10 कॉम्प्लिमेंट 52 डेसिमल -89 डेसिमल. हे प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क करसाल आणि कमेंट सेक्शनवर सांगसाल मला याचा आन्सर काय येते. जर तुम्हाला हे समजलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कम्प्युटर IT इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.